Good morning, my dear students. Good morning. Today we are going to learn Standard 3rd, Subject English, New Syllabus, page number 5, 1.3, The Picnic. Let's talk about the following picture. चला, खाली दिलेल्या पिक्चरबद्दल आता आपण बोलूया. बघा, इथे एक चित्र दिसतंय का तुम्हाला? हो मॅम. मग चित्रामध्ये काय काय दिसतं ते तुम्हाला आता सांगायचं आहे. सांगा बरं, काय काय दिसतं? कॅट. छान. अजून बटरफ्लाय. छान. काय दिसतं विनायक? काईट दिसते. छान. शिव, काय दिसतं? इंग्लिश मधून काय म्हणतात मांजरला? सुंदर. बघा, अजून काय काय दिसतं सांगा? स्काय. सुंदर. अजून फ्लावर. वेदिका, काय दिसतं? ट्री. सुंदर. सायली? बटरफ्लाय झालं सांगून. अजून काय दिसतं? बॉल. अजून बघा, नीट निरीक्षण करा, काय काय दिसतं? लड्डू. बरोबर. अजून जलेबी. अजून बनाना. अजून ऍपल आहे का? हो, ऍपल. छान. अजून काय दिसतंय बघा बरं? पेरू. पेरूला इंग्लिश मधून काय म्हणतात? बरोबर. बघा, अजून काय दिसतंय? चॉकलेट झालं सांगून. त्याला इंग्लिश मधून काय म्हणतात? काय म्हणतात? मोठ्याने सांग. छान. टिफिन दिसतोय. बरोबर. अजून ग्लास. अजून काय दिसतंय? ज्यूस. अजून ट्री झालं सांगून. सांगा, अजून काय दिसतंय? मॅन. छान. अजून गर्ल, बॉय आणि वुमेन. अजून काहीतरी राहिलंय बघा. बॉल झाला सांगून. बघा, काय राहिलंय? तुम्ही उडवतात ते सांगा. इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? काईट. छान. 2. हॅव यू एव्हर गॉन फॉर अ पिकनिक वेअर? म्हणजे तुम्ही केव्हा सहलीला गेलेले आहात का आणि कुठे गेलेले आहात? सेकंड, हॅव यू एव्हर गॉन फॉर अ पिकनिक वेअर? म्हणजे तुम्ही कधी सहलीला गेले आहात का आणि कुठे गेले आहात का तुम्ही सहलीला? सांग समृद्धी, कुठे गेलेली होती सहलीला? शेगाव. सायली, तू कुठे गेली का? वा रे वा. बी. व्हॉट कम्स टू युअर माइंड व्हेन यू लिसन टू द वर्ड पिकनिक? याचा अर्थ असा, जेव्हा तुम्ही सहल हा शब्द ऐकतात त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय येते? तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला असं वाटेल की आपल्याला जायचे कुठे, म्हणजे आपल्याला स्पॉट ठरवावा लागेल. त्यानंतर सोबत काय काय घ्यायचं हे ठरवावं लागेल. पाण्याची बॉटल लागणार आहे. त्यानंतर ऊन असेल तर आपल्याला कॅप घ्यावी लागणार आहे. त्यानंतर जेवणासाठी टिफिन घ्यावा लागणार आहे. काही अन्नपदार्थ घ्यावे लागणार आहेत. त्यानंतर बघा, जर आपल्याला कोणत्या वाहनाने जायचे ते वाहन ठरवावं लागणार आहे. त्यानंतर आपण कोणत्या मैत्रिणीसोबत राहायचे हेही आपल्या मनामध्ये विचार येणार आहे. सोबत किती पैसे घ्यायचे हेही आपल्या मनामध्ये विचार येणार आहे. आणि हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी आपल्याला बॅग देखील लागणार आहे. कोणती बॅग घ्यायची हे देखील ठरवावं लागणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.